रेल्वेचा पुनर्जन्म, भारताच्या विकासाचा वेग वाढला, वसाहतवादी मानसिकतेला कायमचा पूर्णविराम, भारतीय रेल्वे आत्मनिर्भर, युरोपला मेट्रो डब्यांची निर्यात, 1,20,000 पदांची मेगा भरती, रेल्वेकडून तरुणांसाठी सुवर्ण संधी। भारतीय रेल्वेने वसाहतवादी मानसिकतेला अखेर निरोप देत स्वदेशी ओळख आणि आधुनिकतेकडे ठोस पाऊल टाकलंय। ब्रिटिश काळापासून रेल्वे अधिकाऱ्यांच्या गणवेशाचा भाग असलेला बंद गळ्याचा काळा कोट आता इतिहास जमा होणार आहे। यापुढे रेल्वे अधिकारी स्वदेशी पोशाखात दिसणार असून हा बदल केवळ पोशाखापुरता मर्यादित नसून भारतीय आत्मसन्मान आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील एका पुरस्कार सोहळ्यात या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे। रेल्वे प्रशासन आता ब्रिटिशकालीन नावांनाही बदलणार आहे। वसाहतवादी प्रभावाखाली ठेवलेली नावे हटवून भारतीय परंपरा आणि भौगोलिक ओळख जपणारी नावे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। फ्रेंच लेखकाच्या नावावर असलेला वॉल्टेर रेल्वे विभाग आता विशाखापट्टणम रेल्वे विभाग म्हणून ओळखला जाणार आहे। हा निर्णय भारतीय रेल्वेच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल मानलं जाते। तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीय रेल्वेने मोठी झेप घेतली आहे। भारत आता केवळ रेल्वे तंत्रज्ञानात आत्मनिर्भरच नाही, तर युरोप सारख्या प्रगत देशांना मेट्रोचे डबे आणि अत्याधुनिक उपकरणे निर्यात करणारा देश बनलाय। ही कामगिरी भारतीय अभियांत्रिकी कौशल्य आणि जागतिक स्तरावरील विश्वासाचे द्योतक असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले। रेल्वे भरतीबाबत बेरोजगारांसाठी दिलासादायक बातमी देण्यात आली आहे। लवकरच 1,20,000 रिक्त पदांसाठी मेगा भरती होणार असून परीक्षा आधुनिक, पारदर्शक पद्धतीने आणि पेपर लीक होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे। यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व राज्यांमध्ये स्लीपर वंदे भारत गाड्या सुरू करण्यात येणार आहेत। प्रवासी सेवेत सुधारणा करत रेल्वेने 2025 मध्ये 122 नवीन गाड्या सुरू केल्या असून 549 गाड्यांचा वेग वाढवण्यात आलाय। यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होत आहे। कर्मचारी विकासालाही विशेष महत्त्व देण्यात येत असून सैन्याप्रमाणे पदोन्नतीची योजना राबवण्यात येणार आहे। नवनवीन कल्पनांना चालना देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार असून उत्कृष्ट कल्पना मांडणाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत आणि 4 वर्षांपर्यंत त्या कल्पनेवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे। 2047 पर्यंत विकसित रेल्वे उभारण्याच्या उद्दिष्टाने भारतीय रेल्वे आता वेग, तंत्रज्ञान, स्वदेशीपणा आणि नवोन्मेष यांचा समन्वय साधत नवी ओळख निर्माण करत आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।